बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। आमदार संजय गायकवाडांच्या मुलानं मतदाराला पळवून लावलं। कुणाल गायकवाडचा बोगस मतदाराला अभय। बुलढाण्यात निवडणुकीदरम्यान आमदार पुत्राचा गुंडाराज दिसून आलाय। बोगस मतदाराला बेदम चोप देण्यात आलाय। तर धक्कादायक बातमी आपण बुलढाण्यातून सध्या पाहतोय। कुणाल गायकवाडचा बोगस मतदाराला अभय असल्याचा आरोप करण्यात येतोय। बुलढाण्यामध्ये बोगस मतदारांचा सुळसुळाट आज दिसून आलाय। कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय। त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार। धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार। तर यावर आमदार संजय गायकवाडांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय? आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसा। आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय? आता काय ते तर बुलढाण्यात निवडणुकीदरम्यान आमदार पुत्राचा हा गुंडाराज दिसून आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांच्याकडून। प्रफुल्ल, आपण पाहतोय की बुलढाण्यामध्ये कुणाल गायकवाडचा बोगस मतदाराला अभय असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं प्रकरण? अगदी खऱ्या अर्थानं बुलढाणा नगरपालिकेसाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येत बाहेर गावावरून ग्रामीण भागातील मतदार जे बोलवले आले असल्याचा आरोप केला जात होता। त्यातच आता सकाळी 2 मतदार जे आहे ते बोगसपणे मतदान करताना आढळून आले होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाकडून प्रत्येक जे मतदाराची तपासणी केली जाते। असाच एक मतदार जो आहे तो बोगसपणे मतदान करता आल्याचं या ठिकाणी आढळून आलं होतं। त्यामुळे स्थानिकांनी त्याला त्या ठिकाणी पकडलं, त्याला चोप दिला, त्याच्याजवळील आधार कार्ड देखील हिसकून घेतला आणि त्याला संपूर्ण पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याची चौकशी केली जाणार होती। मात्र तेवढ्यातच आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड त्या ठिकाणी आले। त्यांनी त्या लोकांच्या तावडीतून या बोगस मतदाराची सुटका केली आणि अक्षरशः त्याला त्या ठिकाणून पळवून लावलं। त्यामुळे निश्चितच कुणाल गायकवाडांना नेमकं म्हणायचं काय होतं असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कुणाल गायकवाड यांचे वडील आमदार आहेत संजय गायकवाड यांनी सांगितलं होतं की बुलढाण्यामध्ये मोठ्या संख्येनं तब्बल 10,000चा आकडा जो आहे बोगस मतदाराचा तेच या ठिकाणी पोलीस यंत्रणा असतील किंवा निवडणूक यंत्रणा देताना पाहायला मिळत आहे। मग अशा पद्धतीने जर एखादा बोगस मतदार तुमच्या हाती लागला असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि नेमकं कोणत्या पक्षाचा तो या ठिकाणी बोगस मतदान करण्याकरता आला होता हे संपूर्ण गोष्टी तपासणं क्रमप्राप्त असताना अशा पद्धतीनं त्या नागरिकांच्या तावडीतून त्याला सोडवलं आणि अक्षरशः त्याला त्या ठिकाणून पळून लावलं। त्यामुळे बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं गुंडाराज आहे की काय असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। त्यामुळे आता संपूर्ण प्रकरणी जितके काही बोगस मतदार या संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान आढळून येतात त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, ते कोणत्या पक्षासाठी कोणत्या उमेदवारासाठी या ठिकाणी मतदान करण्याकरता आले होते आणि कशा पद्धतीनं हे या ठिकाणी दाखल झाले, ती काही मोडस ऑपरेंडी काय होती याचा संपूर्ण तपास जर झाला तर निश्चितच एक मोठा घोटाळा जो आहे या निमित्तानं मतदान प्रक्रियेत बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। निश्चित धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।